तर उरणमधील 21 वर्षीय तरुणीची ज्या निर्जनस्थळी हत्या करण्यात आलेली तिथे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी क्राइम ब्रांचच्या विशेष पथकाने भेट दिली। यावेळी पोलीस उपायुक्त अमित काळे हजर होते। घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी। नवी मुंबईहून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरात 25 जुलैच्या दिवशी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आणि 26 जुलैच्या रात्री म्हणजे 27 तारखेला त्या मुलीचा मृतदेह उरण स्टेशनच्या जवळ याच परिसरात पोलिसांना अत्यंत छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला। त्यानंतर कुटुंबियांच्या मदतीने पोलिसांनी त्या मुलीची ओळख पटवली। यशस्वी शिंदे असं या तरुणीचं नाव होतं। त्यानंतर जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला तेव्हा यशस्वी शिंदे ही जेव्हा अल्पवयीन असताना दाऊद शेख नावाच्या एका व्यक्तीविरोधात तिच्या कुटुंबियांनी पोक्सो अंतर्गत तक्रार नोंदवली होती। त्या तक्रारीनंतर त्या आरोपीला शिक्षाही झाली, मात्र तो जामिनावर बाहेर असल्याचं समजलं होतं। याच प्रकरणात आता या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। पोलिसांनी सध्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात यशस्वीच्या हत्येचा गुन्हा नोंदवलेला आहे आणि पोलिसांची 4 पथकं दाऊद शेख या व्यक्तीसह जे संबंधित किंवा संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहेत। परंतु कुटुंबियांचा थेट आरोप आहे की या हत्येचा दाऊद शेख याच्याशीच थेट संबंध आहे, कारण की त्या प्रकरणानंतरही दाऊद हा आपल्या मुलीला सतत छळत होता, त्रास देत होता, अशा आशयाची तक्रार त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी या हत्येचा गुन्हा उलगडण्यासाठी पोलीस आता विविध राज्यात सुद्धा तपास आणि त्या दाऊद शेख नामक व्यक्तीचा शोध घेत आहेत। या प्रकरणाला राजकीय रंग सुद्धा प्राप्त झालाय, कारण की हे प्रकरण लव जिहादशी संबंधित असल्याचा आरोप करत आता विविध राजकीय पक्षांनी सुद्धा यात उडी घेतली आहे। त्यामुळे या प्रकरणाचा आता लवकरात लवकर तपास करण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे आणि पोलिसांची पथकं विविध दिशेला फरार आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या प्रयत्नात आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वाल, अमेय राणे, एबीपी माझा, उरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।